तर जय बजरंग भावानं, आज आहे आपला एक्सरसाइजचा डे 1 आणि त्यात आपण घेतले बॅक आणि बायसेप. आणि आपण काही लेस फॅन्सी वर्कआउट पण काही घ्यायचं नाही आहे. आपण रेग्युलर जे करत आलो तेच आपण करत जायचं आहे. आणि त्यात आज जे काय घेतलो आहे तेच तुम्हाला दाखवणार आहे. चला. आणि माझं डेलीचं प्रोटीन इंटेक कंप्लीट होत नसल्यामुळं मी काय ले एक्सरसाइज मारत नाही. प्रत्येक ह्याचं 2-2 मारतोय, बॅकचं 2, बायसेपचं 2. तर चला मग बघूया ते कुठलं आहे. सगळ्यात आधी तर या 2 वह्या काढल्या माझ्या डाएटसाठी. माझ्या 10वीतल्या वह्या होत्या या. जिममध्ये आल्यावर सगळ्यात आधी तर वॉर्मअप करून घ्यायचं आहे. आणि पहिली एक्सरसाइज मी बेंट ओव्हर रॉची घेतलोय. त्यात मग 30 किलो वेट लावलोय. आणि सगळ्यात पहिला तर 30 किलोच्या 40% आणि 60% वेट लावून 2 वॉर्मअप सेट मारायचे आहेत, ते पण 5 ते 6 रेप्स. आणि मग मेन सेट लावून 8 ते 12 रेप्स काढायचे आहेत. आणि मला इथं 15 रेप्स गेल्यात आणि मी याचं 4 सेट मारलोय. आणि माझा दुसरा सेट होता लॅट पुल डाऊनचा. आणि पहिल्या सेटमध्ये आपण 40 आणि 60% वेट घेऊन मारले, त्यामुळे ह्या वेळेत काही मारायला लागत नाही. आणि ह्यात 100 किलो वेटला मला 12 ते 15 रेप्स गेल्यात आणि ह्यात मी 4 सेट मारलोय. आणि वर्कआउट झाल्या लगेच पोजिंग करायचं, ज्याच्यानं तुमचा मसल पण डेव्हलप होतोय आणि तुमच्या पोजिंगची पण प्रॅक्टिस होते. आणि मग बॅकचं वर्कआउट संपवलो आणि बायसेप कढावलो बघा. आणि बायसेपला पहिल्यांदा सिंगल हँड केबल कर्ल घेतलोय. आणि आता दुसरा मसल घेतलाय, त्यामुळे परत 40 आणि 60%चा वॉर्मअप सेट परत घ्यायचा आहे. आणि सिंगल हँड केबल करला 30 किलो वेट लावून मला 12 रेप्स गेल्यात. आणि याचं सुद्धा मी 4 सेट घेतलोय. आणि बायसेपमधला दुसरा वर्कआउट प्रिचर केबल कर्ल घेतलोय, ते पण अनसपोर्टेड घेतलोय. आणि त्यात आपलं ब्रेकॅलिस मसल ट्रेन होतोय. आणि यात मी 80 किलो वेट लावून 12 ते 15 रेप्स काढलोय. आणि याची पण मी 4 सेट मारलोय. आणि मग वर्कआउट झाल्यावर आपण असं फ्लेक्स करायला लागतोय, कारण का त्याच्यामुळे आपलं मसल पण डेव्हलप होतोय आणि आपली प्रॅक्टिस पण होते. मग ते झाल्यावर मी फोरआर्मकडे आलो. मग फोरआर्मसाठी मी फोरआर्म ग्रिपर वापरलोय. आणि ह्याच्यावर मी 50 ते 55 किलोवर सेट केलेला आहे. आणि त्याचं पण 20 रेप्स मारलोय सिंगल हँडला. आणि ह्याचं पण मी 4 सेट मारलोय. आणि ते झाल्यावर मी सपाटे घेतलोय. आणि ह्यात मी 50 सपाट्या मारलोय, कारण मी कार्डिओमध्ये सपाट्याच घेतोय. कारण ह्यात आपल्या ओव्हरऑल बॉडीचं वर्कआउट होतोय. आणि खरोखरच आपल्याला यातनं बेनिफिट मिळतात, कारण का मी सुरुवातीला मारत होतो त्यावेळी माझा फॅट एवढा नव्हता. आणि ज्यावेळीपासून मी बंद केलोय त्यावेळीपासून माझा खरंच खूप फॅट वाढलेला आहे. म्हणून आता डेलीच्या वर्कआउटमध्ये हे पण ॲड केलोय.